पाहिलात ना आवाज मंडळी, कसे कुरकुरीत खणखणीत आवाज आहे हा. सल्ली वेपर्स आहेत हे क्रिस्पी. पावसाळ्यातही इतके क्रिस्पी वेपर्स कसे बनवलेले आहेत हे सल्ली पाहणार आहोत आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे उपवासाच्या निमित्ताने सल्ली वेपर्स. अशा प्रकारे हा बटाटे साल काढून घेतलेली आहे आणि असे चपटे कापायचे आहेत. तुम्हाला एक बटाटा मी कापून दाखवते. हे अशा प्रकारे स्लाइस करून घ्यायच्या. आणि नॉर्मल वेपर्सचे जे स्लायसर असतो तो घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने उभा बटाटा घेऊन असे स्लाइस करायचे आहेत, पातळ पातळ स्लाइस. हे पहा, अशा पद्धतीने. खूप सोपे असतात हे सल्ली वेपर्स बनवणं. त्यासाठी लागणारा बटाटा जो आहे तो एकदम नवीन बटाटा घ्यायचा आहे, मातीने भरलेला, किंवा वेपर्सचा जो बटाटा असतो लालसर रंगाचा तो घेतला तरी चालेल. 2 प्रकारचे बटाटे असतात मार्केटमध्ये. आणि नॉर्मली जे बटाटे असतात आपण भाजीसाठी घेतो तो घ्यायचा नाही. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व स्लाइस कट करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्टार्च सगळं 3 ते 4 पाण्याने. आणि एका सुती कपड्यावर फक्त तेल तापेपर्यंत 5 ते 6 मिनटं 7 मिनटं तरी ठेवलं तरी चालेल. हवेशीर ठेवायचं आहे, नॉर्मल फॅन खाली. पावसाळ्यातही तुम्ही हे वेपर्स बनवू शकता, हवे तेव्हा उपवासाला बनवू शकता. हे अशा पद्धतीने ठेवायचे आहे तेल तापेपर्यंत. इथे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे, कडकडीत तेलात सोडून द्यायचं आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे शेवटपर्यंत. जोपर्यंत बुडबुडे संपत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तेल शांत झालं की समजायचं आपले हे वेपर्स झालेले आहेत कुरकुरीत. आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत त्याच तेलामध्ये. सल्ली वेपर्समध्ये कढीपत्ता असतो. खाताना त्याची खूप छान चव लागते. हे पहा, तेल आपलं शांत झालेलं आहे. पावसाळ्यातही आपण असं स्नॅक्स घरात बनवून ठेवू शकतो, उपवासाला हवे तेव्हा करू शकतो. मार्केटमध्ये तर हे खूप महाग मिळतात, त्यापेक्षा घरी हे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही केव्हाही बनवू शकता.
हे पहा, आहे की नाही मस्त. काढून घेऊयात ट्रेमध्ये. आता आपण दुसरी बॅचही फ्राय करून दाखवतोय. गॅस कमी करायचा नाही आहे, गॅस फास्टच ठेवायचा आहे. आता हे पण आपले वेपर्स तयार झालेले आहेत, सल्ली वेपर्स. हे सुद्धा काढून घेऊयात. आणि आता मस्त मीठ, लाल तिखट मिक्स करूया. हे पहा, दिसायला जितके छान दिसतात, खायलाही तितकेच क्रिस्पी आहे. हे पहा मंडळी, आपले तयार आहेत हे सल्ली वेपर्स. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे. आवाज बघा कसा खणखणीत येतोय, एकदम कुरकुरीत क्रंची आहे की नाही. पहा हातात कसा चुरा झालेला आहे. मार्केटपेक्षा भारी झालेत की नाही आपले वेपर्स. तर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि लाल मिरचीची पावडर. मस्त चटपटीत कुरकुरीत स्नॅक्स तयार होतो हा. आहे की नाही मस्त. तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येईल. भेटूया पुढल्या वेळेत. तोपर्यंत बाय.